नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक चव्हाण आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, उद्या तुमचा जो स्टॅटिस्टिकचा जो पेपर आहे त्याच्या अनुषंगाने मी या ठिकाणी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. मागच्या 2 प्रश्नपत्रिकामध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला MCQ विचारले तर ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. या ठिकाणी जे आहे विषयाचं नाव याच्यामध्ये थोडं हे झालेलं आहे. ठीक आहे, हे कॉर्पोरेट अकाउंटिंग नाही आहे, मॅनेजमेंट तुमचं जे बिझनेस स्टॅटिस्टिक आहे तोच हा विषय आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी जे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्यापर्यंत माझे अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल आणि तुमचे कोणी मित्र असतील त्यांना पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता हा जो व्हिडिओ तुमच्यासाठी डिस्प्ले केला आहे मी, तर हे मागे 2019 आणि 2022च्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्याचं तुमच्यापर्यंत ॲन्सर विद्यापीठाने कशा पद्धतीनं पेपर विचारलेले होते ते तुमच्यापर्यंत मी शेअर करतो आहे. ठीक आहे, तुमच्या मित्रांना पण शेअर करा, कारण त्यांना पण हे भेटायला पाहिजे. त्यासोबत या ॲन्सरमध्ये जर काही तफावत असेल तर तुम्ही मला ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायची आहे. ठीक आहे, चला आता सुरुवात करूया लेक्चरला. नंबर 1चा प्रश्न आहे या ठिकाणी स्टॅटिस्टिकवरचा सगळ्यात महत्त्वाचा आहे. 2019मधली प्रश्नपत्रिका बघू पहिले. यामध्ये कसा प्रश्न विचारला होता, स्टॅटिस्टिक इज ॲन. तर स्टॅटिस्टिक हे आर्ट आणि सायन्स आहे. स्टॅटिस्टिक म्हणजेच विज्ञान आणि कला आहे, हे दोन्ही आहे. हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, फॉलोइंग इज द फंक्शन ऑफ स्टॅटिस्टिक. स्टॅटिस्टिकचं फंक्शन तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे. तर या ठिकाणी बघा, कम्पेअर आपण करतो स्टॅटिस्टिकमध्ये ज्यावेळेस डाटा ॲनालिसिस करतो. कलेक्शन अँड ॲनालिसिस ऑफ डाटा, माहिती गोळा करणे आणि त्याचं विश्लेषण करणे. आणि फॉर कॉस्ट हे पण याच्यामध्ये आहे. तर ऑल ऑफ दी अबो हे याचं करेक्ट आन्सर आहे असं मला या ठिकाणी वाटते, कारण कम्पेअर आणि कलेक्शन आणि ॲनालिसिस हे तिन्ही आहेत, म्हणजे बी पण आहे याचा आन्सर. ठीक आहे, 3रा प्रश्न बघू. डाटा आर क्लासिफाईड इंटू कॅटेगरीज. तर डाटा किती कॅटेगरीमध्ये क्लासिफाईड होतो, म्हणजे याचे 2 आहेत, प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा आहे. हे तुम्हाला माहिती आहे, काय अडचण नाही आहे. नंबर 4, क्लासिफिकेशन इज द फर्स्ट स्टेप इन. क्लासिफिकेशन म्हणजे तुमचं जे विभागणी आहे त्याचा फर्स्ट स्टेप कोणती आहे, तर ती टेब्युलेशन म्हणून जे म्हणतो आपण, ती याचं आन्सर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, अत्यंत महत्त्वाचा पॉईंट. ठीक आहे, याच्यावर 4 मार्काचा प्रश्न विचारला जाईल, किंवा तुम्हाला याच्यावरची जी आहे MCQ बघा काय दिले. दी फॉलोइंग फॉर्म्युला ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर इज कन्स्ट्रक्टेड बाय ऑन ऑफ द फॉलोइंग पर्सन. 4 शास्त्रज्ञाची नावं दिलेली आहेत आणि तुम्हाला खाली एक इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला दिलेला आहे, P1Q1 भागिला P0Q1 इंटू 100. तर हे कोणाचं फॉर्म्युला असं त्यांनी विचारलं आहे, तर हे 5चे जे आहे याचा हा फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, फॉर्म्युले लक्षात ठेवा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, समेशन IW इज इक्वल टू 7711 अँड समेशन W इज इक्वल टू 62. दी वेटेड इंडेक्स नंबर विल बी. तर काहीच नाही करायचं तुम्हाला, IW भागिला W करायचं आहे, म्हणजे तुमचा ॲन्सर त्या ठिकाणी येऊन जाईल. समजलं ना, IW भागिला 62 कॅल्क्युलेटरवरती 77 11 भागिला 62 म्हणजे 124 हे तुमचा ॲन्सर आहे. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7, फिशर्स डेव्हलपेड वन ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला फॉर अ कॅल्क्युलेशन ऑफ इंडेक्स नंबर. फिशर जे होते यांनी कोणता इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला टाकलेला होता, तर हा D याचा करेक्ट आन्सर आहे, फिशर आयडियल इंडेक्स नंबरचा. तर याचा फॉर्म्युला काय दिलेला आहे, समेशन P1Q0 भागिला समेशन P0Q0 इंटू समेशन P1Q1 डिवायडेड P0Q1 इंटू 100. हा त्याचा फॉर्म्युला आहे. याच्या सोपी पद्धत, समेशन 10 भागिले 00 11 भागिले 01 गुणिले 100 हे फिशर इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचा. प्रश्न क्रमांक 8, इफ समेशन P1 इज इक्वल टू 1448 अँड समेशन P0 इज इक्वल टू 1040 1040 द इंडेक्स नंबर विल बी. म्हणजे तुम्हाला सरळ फॉर्म्युला त्यांनी विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काय करायचं परत या ठिकाणी, 1448 भागिला 1040 गुणिला 100 म्हणजे तुमचं इंडेक्स नंबर. ठीक आहे, ही वेगळी पद्धत आहे याच्यामधली. प्रश्न क्रमांक 9, इफ द मीन इज 1943.71 अँड समेशन M 13606 दी व्हॅल्यू ऑफ N विल बी. N म्हणजे काय, जर मीन तुम्हाला 1943.71 असेल आणि M बरोबर तुमचं 13606 असेल तर N बरोबर किती, तर सरळ 13606 भागिले 1943.71 जर तुम्ही केलं तर तुमचं या ठिकाणी व्हॅल्यू येईल Nची. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, इफ M is equal to 972 and N is 10 the average will be.
ॲव्हरेज विचारलेलं आहे. साधा प्रश्न आहे. 972 भागिला n म्हणजेच 10. म्हणजे एक पॉईंट इकडे 97.2 याचा अंतर येते 972 भागिले 10. ठीक आहे. उत्तरामध्ये काही बदल असेल तर व्हॉट्सअप नंबर आहे, यावर मला कळवा. PDF पाहिजेत असेल तर या व्हॉट्सअपला मला तुमचं नाव, तुमचा जिल्हा नक्की पाठवा. तुम्हाला PDF मी प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. हे मागची प्रश्नपत्रिका आहे 19 मधली. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11. इफ रिपीटेड आयटम्स इज 1 5 4 5 2 5 दी मोड विल बी. तर तुम्हाला माहिती आहे मोड म्हणजे जास्त मोठी संख्या कोणती आहे. तर एक क्रम दिलेला आहे 1 5 4 5 2. याच्यामधले सगळ्यात मोठी संख्या कोणती, जो अंक वारंवार रिपीट होतो तोच मोड या ठिकाणी गणला जातो. म्हणजे 5 हे 3 वेळेस आलेलं आहे, 4 एक वेळेस आहे, 1 एक वेळेस आहे, 2 एक वेळेस आहे, 5 3 वेळेस आलं म्हणून ते मोड आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. इफ n 104 देन दी व्हॅल्यू ऑफ मीडियन विल बी. ठीक आहे. जर तुमचं मीडियन हे 104 असेल, सॉरी n बरोबर तुमचं जर 104 असेल तर व्हॅल्यू ऑफ मीडियन बरोबर किती असेल, तर मला n नाही आहे इथं m असेल ते. ठीक आहे. मोड बरोबर आले असेल ते, तर मीडियन बरोबर त्यांनी विचारले, तर याचा 52.5 ॲन्सर दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. एस डीवरती 100% प्रश्न असतो. SD बघा 3.5, नंबर ऑफ आयटम्स 10 दिलेले आहे, n समेशन m बरोबर 145. ते व्हॅल्यू ऑफ CV रेशो विचारले तुम्हाला, CV विचारले फक्त तुम्हाला, म्हणजेच SD चा CV काढावा लागतो, तो विचारला आहे. तर SD करतो आपण, SD भागीला काय करतो, m करतो आणि गुणीला 10 करतो, म्हणजे 24.14% हे या ठिकाणी याचा आन्सर येते. ठीक आहे. तुमच्याकडे वेळ आहे, कॅल्क्युलेटरवरती फॉर्म्युला शोधा, नेटवरती शोधा, तुम्हाला 100% त्याचा आन्सर भेटेल. प्रश्न क्रमांक पुढे 14. इफ समेशन d² इज इक्वल टू 488 समेशन m 300 n 12 दी SD विचारलं आहे. ह्याचं पण सूत्र आहे, या सूत्राचा वापर करा. याचा आन्सर आहे 1.27. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. इफ दी व्हॅल्यू ऑफ मीन 41.58 मोड 45 अँड SD 15.30 दी व्हॅल्यू ऑफ J विल बी. तर याचा आन्सर 0.22 दिलेला आहे. ठीक आहे. याचं सूत्र शोधा कशा पद्धतीनं आहे ते. प्रश्न क्रमांक 16 बघू. H बरोबर 90, L बरोबर 10 कोएफिशियंट ऑफ रेंज विचारले. 4थ्या युनिटवरती हा प्रश्न आहे बघा. तर H मायनस L भागीला H प्लस L म्हणजेच कोएफिशियंट ऑफ रेंज. 90 मायनस 10 म्हणजे 80, 80 भागीला 100 म्हणजे 0.80. हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 17. दी रेंज ऑफ कोरिलेशन ऑफ कोएफिशियंट इज. तर हे कसं असते, तर -1 मध्ये असते, तर मायनसपासून 1 पर्यंत असते. ठीक आहे. -1 to +1 पर्यंत असते. हे याचं करेक्ट आन्सर वाटते. प्रश्न क्रमांक 18. वेन दी टू व्हेरिएबल व्हेरी ऑफ अपोजिट डायरेक्शन इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह कोरिलेशन. जर 2 व्हेरिएशन हे पॉझिटिव्ह डायरेक्शनला असेल तर ते पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न बघा. टू व्हेरिएबल व्हेरी इन दी पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ कॉल ॲज पॉझिटिव्ह कोरिलेशन. निगेटिव्ह कोरिलेशन बोथ ऑफ. निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही असू शकतात किंवा पॉझिटिव्ह असू शकतात. तर मी पॉझिटिव्ह मला वाटते म्हणून पॉझिटिव्ह केलं. याचं काही आन्सरमध्ये बदल असेल तर नक्की सांगा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. इन कोरिलेशन बोथ व्हेरिएबल्स आर ऑलवेज. तर सेम, ह्याचा आन्सर आहे सेम इन कोरिलेशन बोथ व्हेरिएबल आर इज ऑलवेज इज सेम असते. ठीक आहे. त्यानंतर आहे शेवटचा 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला प्रश्न. परफेक्टली निगेटिव्ह कोरिलेशन इज -1. परफेक्टली कोरिलेशन निगेटिव्ह तर -1 आहे, तर माहीत आहे. मायनसमध्ये 0 तर काही त्याचं उत्तरच नाही आहे. 0.5 म्हणजे पॉझिटिव्ह आहे, 1 पॉझिटिव्ह आहे, -1 निगेटिव्ह आहे. अशा पद्धतीने 19ची प्रश्नपत्रिका होती. पुढे बघू 2022 मध्ये विचारलेला प्रश्न, समर 2022. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 21 आपण या ठिकाणी बघतोय. इज द सायन्स काउंटिंग. ठीक आहे. इज द सायन्स काउंटिंग अल्जेब्रा, मॅथमॅटिक्स, ट्रिगोनोमेट्री. आता याच्यामध्ये स्टॅटिस्टिक इज द सायन्स ऑफ काउंटिंग आहे. ह्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 22. द प्रोसेस ऑफ कलेक्टिंग डाटा इज कॉल्ड कलेक्शन ऑफ डाटा. संपला विषय. प्रश्न क्रमांक 3. डाटा आर क्लासिफाईड इन टू दी कॅटेगरीज. तर प्रायमरी, सेकंडरी, तोच प्रश्न रिपीट झाला. प्रश्न क्रमांक 4. वन ऑफ द फॉलोइंग इज दी फर्स्ट स्टेप इन ट्युबोल्युशन. वरचाच प्रश्न त्यांनी चेंज केला आणि क्लासिफिकेशनच्या ठाकी ट्युबोल्युशनवरती घेतला आणि क्लासिफिकेशन खाली घेतला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. कन्स्ट्रक्ट फिशर इंडेक्स नंबर.
बघ इंडेक्स नंबर दिलेला आहे तुम्हाला आणि ॲन्सर विचारलं आहे तुम्हाला. समेशन P0 Q0चा ॲन्सर दिलेला आहे. वापरा इंडेक्स नंबरचं सूत्र आणि ॲन्सर काढा. सोपं आहे. प्रश्न क्रमांक 26, इफ P1 51 अँड समेशन P0 35 द इंडेक्स नंबर विल बी. तेच 51/35 गुणल्या 100 125.71. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, समेशन IW 35,718/W 97. डायरेक्ट 35,718/97 म्हणजे तुमचा ॲन्सर येते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28, समेशन P1 Q1 इज इक्वल टू 174 अँड समेशन P0 Q0 इज इक्वल टू 146 दी लास्ट बियर इंडेक्स नंबरचे फॉर्म्युला विचारलं आहे बघा. तर सरळ 174 भागीला 146, ठीक आहे, आणि गुणीला काय तर 100 झालं तुमचं ॲन्सर आलं. त्यानंतर 29वा प्रश्न, इफ N इज समेशन MF व 33,910 13,910 आणि N दिलेला आहे 250, तर मीन विचारलं आहे किती. तर याचं 55.64 ॲन्सर येते. याचं सूत्र आहे, त्या सूत्राचा वापर करून हे सोडवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30, इफ L1 69.5, तर हा ॲन्सर मला काही या ठिकाणी योग्य वाटला नाही, समजला नाही, मी तो सोडला नाही. तर तुम्ही बघा जर आला तर 30 नंबरचा प्रश्न मलाही पाठवा. प्रश्न क्रमांक 31, इफ द व्हॅल्यू ऑफ L 18 अँड द व्हॅल्यू ऑफ F1 F0 सूत्र दिलेलं आहे आणि तुम्हाला व्हॅल्यू विचारलेली आहे, त्याचं 24 ॲन्सर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 32, इफ मीन 3947 अँड मोड 3972 विथ द व्हॅल्यू ऑफ मीडियन विल बी. तर याचं एक सूत्र आहे, तो सूत्र पहा आणि त्यानुसार सोडवा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 33, द व्हॅल्यू ऑफ समेशन DX चा स्क्वेअर डिवायडेड N मायनस इन ब्रॅकेट समेशन DX इन ब्रॅकेट कन्वर्टचा स्क्वेअर इज 2131.8 द व्हॅल्यू ऑफ SD विचारले तुम्हाला, ठीक आहे. तर याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे. सरळ काय आहे, 2131.8चा अंडर रूट काढायचा. सरळ अंडर रूट काढलं की तुमचा ॲन्सर या ठिकाणी येतो. प्रश्न क्रमांक 34, SD 2.61 मीन्स 17.25 17.25 द व्हॅल्यू ऑफ CV विचारलं. SD भागीला मीन बरोबर CV येऊन जाते, संपला विषय. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक, इफ द व्हॅल्यू ऑफ N M SD जे विचारलं आहे, हा पण प्रश्न या ठिकाणी मला सापडला नाही. तुम्हाला सापडला तुम्हाला नक्की पाठवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36, द व्हॅल्यू ऑफ समेशन FDX चा स्क्वेअर. FDX दिलेला आहे, N दिलेला आहे, I दिलेला आहे आणि व्हॅल्यू ऑफ SD विचारलं. याचं सूत्र मी दिलेलं आहे, तर सूत्राचा वापर करून सोडवा. ॲन्सर काय मी याच्यामध्ये दिला नाही. त्यानंतर बघा, हा रेंजवरचा 100% प्रश्न राहील तुम्हाला. H बरोबर 90, L बरोबर 40, कोएफिशियंट ऑफ रेंज विचारलं. 90 - 40 म्हणजे सरळ येणार तुमचे मागे किती 50 भागिले 140 बरोबर 0.384 तुमचा ॲन्सर येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38, फाइंड पॉझिटिव्ह मॉडरेट डिग्री कोरिलेशन. याच्यामधलं पॉझिटिव्ह डिग्री कोरिलेशन विचारले, मॉडरेट डिग्री कोरिलेशन विचारले कंडिशन. तर 0.52 यानी की 50 पर्यंत जे आहे ते मॉडरेट डिग्री कोरिलेशन आहे पॉझिटिव्ह, ठीक आहे. त्यानंतर आहे इन कोरिलेशन बोथ व्हेरिएबल्स आर ऑलवेज. तर हे सेम आहे, हा रिपीट झालेला प्रश्न आहे. दी रेंज ऑफ कोरिलेशन इज -1 to 1, हा पण रिपीट झालेला आहे. अशा पद्धतीने 40 प्रश्न बघितले. याचे जे सूत्र आहेत ते सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवा. काही अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, ठीक आहे. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रत्येक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे आणि परीक्षा चांगली गेली पाहिजे, ठीक आहे. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.